जी मुलं आहेत ना बेरोजगार त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, रस्त्यांची कामं झाली पाहिजे, ड्रेनेज लाईनचं काम झालं पाहिजे आणि ज्या महिला गरजू आहेत त्यांच्यापर्यंत सगळ्या सुविधा पोहोचल्या पाहिजे. अतुलदादा तरवडे हे सगळे पक्षाचे लोक उभे आहेत आणि ते बी आमच्या गावचा हे विकास व्हावा म्हणून आम्ही बी त्यांना थोडीशी साथ देणार आहोत. शक्यतो म्हणजे 3000 महिलांना आहे ना उज्जैन दर्शनाला नेलं होतं. सगळ्यांची व्यवस्थित सोय वगैरे केली, त्यामुळे बायका खूप खुश आहेत आणि बऱ्याच बायकांचा त्यांना होळकरवाडीतून सपोर्ट आहे. गेल्या 4 वर्षापासून आहे ना लोकांच्या सेवा वगैरे करतात, पण त्यांना अजून चान्स नव्हता भेटला. आत्ता त्यांना चान्स भेटलाय इलेक्शन लढवण्याचा, तर ते लढवलं तर ते त्याच्यात निवडून आले तर ते आहेत ना आमचं सगळ्यांचं सुधरवतील गाव. नमस्कार, स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज प्रभाग 41मधील या होळकरवाडी या गावामध्ये आलो आहोत. काही महिला या ठिकाणी आपल्याला गप्पा मारताना दिसतात. आपण त्यांच्याकडे जाऊया, त्यांना चर्चा करूया. आपण नक्की काय चर्चा चालली आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? मी सारिका झांबरे, होळकरवाडी. काय सगळ्या एकत्र जमल्यात? काय गप्पा राजकारणात चालल्यात, शेतीच्या चालल्यात, काय घरगुती चालल्यात? राजकारणाच्या चालल्यात, शेतीच्या चालल्यात, विकासाच्या चालल्यात. आमच्या होळकरवाडीचा विकास व्हावा याच्यासाठी चर्चा चालली आमची. म्हणजे आता निवडणूक आली म्हणून चाललाय की काय? आम्ही जाता जाता म्हटलं चला थांबावं, सगळे एकत्र जमल्यात. काय विचार काय आहे तुमचा? निवडणूक चालली आहे, काय करायचं आहे माहिती आहे का? निवडणूक चालली आहे. हो, निवडणूक पण चालली आहे आणि सगळे पक्षांचे लोक सुद्धा उभे आहेत. कोण कोण पक्ष आहेत सांगा बरं जरा. जीवनदादा पक्ष आणि प्राचीताई, स्नेहलताई, अतुलदादा तरवडे हे सगळे पक्षाचे लोक उभे आहेत आणि ते बी आमच्या गावचा हे विकास व्हावा म्हणून आम्ही बी त्यांना थोडीशी साथ देणार आहोत. का तर आमच्या गावचा रोड आणि आमच्या गावातली लाईट वगैरे, अजून आमच्या रोडच्या ठिकाणी कॅमेरे बसवले पाहिजे आणि आमच्या गावात जशा लाईटी बसवलेत ना, रोडच्या कडनी सुद्धा आहे ना लाईट वगैरे बसवली म्हणजे आमचं संरक्षण होईल आणि पाण्याचा सुद्धा आम्हाला विकास करून घ्यायचा आहे त्यांच्याकडनं. हे तुम्ही मला सांगा की तर महिलांच्या बाबतीमध्ये कोणी काय आवाज उठायला? तुमची ग्रामपंचायत होती, सरपंच होते, तुम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून थोडाफार विकास झाला असेल ना? हो, थोडं झालेलं आहे. काय काय कामं झाली? थोडे रस्ते वगैरे, पण पाण्याचा अजून प्रश्नच नाही झालेला कोणता. तर आम्हाला पाण्याची म्हणजे जास्त पाण्याचीच गरज आहे आणि अतुलदादा तरवडेंनी सांगितलेलं आहे आम्हाला की बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे आणि सगळी जी मुलं आहेत ना बेरोजगार त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, रस्त्यांची कामं झाली पाहिजे, ड्रेनेज लाईनचं काम झालं पाहिजे आणि ज्या महिला गरजू आहेत त्यांच्यापर्यंत सगळ्या सुविधा पोहोचल्या पाहिजेत. तुम्ही बऱ्याच वर्षापासून इथं असाल. जुनं आता म्हणजे ग्रामपंचायत होती आणि आता तुम्ही कॉर्पोरेशनमध्ये गेलाय. काय वाटतंय, म्हणजे कॉर्पोरेशन पाहिजे की तुम्हाला ग्रामपंचायतच पाहिजे? कॉर्पोरेशन पण पाहिजे, सोयीसुविधा पण झाल्या पाहिजे ना. इकडे सगळ्या सोयीसुविधा पण झाल्या पाहिजे, लाईटीची सोय, रस्त्याची सोय झाली पाहिजे. पाण्याचा मुद्दा खूप मोठा आहे इकडे. खूप म्हणजे खूप बायका वैतागलेले आहे नाही का, हांडे वगैरे वाहून कुठं धुवायला जातात. तो प्रश्न पहिला मिटला पाहिजे. ही बायकांचे म्हणजे आपल्या रोडच्या कडेनी बंगले दिसतात, पण बंगले आहेत शेतीवरती का हे करतात, पण आपल्याला घरपट्टी पाणी उपलब्ध नाही. घरपट्टी पण आहे ना, घराच्या मानाने भरपूर घरपट्टी, ती लोक भरणार कशी? शेतीवरती सगळे पोट भरतात. आता तर तुम्ही कॉर्पोरेशनमध्ये गेलाय, तुम्ही घरपट्टीचा मुद्दा मांडताय, पण अजून कॉर्पोरेशनमध्ये गेल्यानंतर याच्या कितीतरी पट घरपट्टी वाढणार आहे, मग ती कशी भरणार तुम्ही? त्याच्यासाठी सुविधा झाली पाहिजे ना. त्याच्यासाठी आम्हाला खमका उमेदवाराची गरज आहे की जेणेकरून तो आम्हाला मदत करेल आणि काहीतरी सुविधा करेल. इतर ठिकाणी जर आपण पाहिलं तर भाजप आहे, राष्ट्रवादी आहे, शिवसेना आहे, काँग्रेस आहे, अनेक उमेदवार त्या ठिकाणी आले असतील, तुम्हाला भेटले असतील. तुम्ही भाजपच का निवडलाय? काय काय सांगाल? भाजप निवडलाय कारण अतुलदादा तरवडे आम्हाला म्हटले की तुमच्या भागातला विकास करून देईन. त्यांना कुठल्याही पक्षाचं किंवा काही पद नसताना त्यांनी जनतेसाठी झटण्याचं त्यांचं एक स्वप्न आहे, ते त्यांचं पूर्ण होण्यासाठी आम्ही तो पक्ष निवडला. अजूनही आपण या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी अतुल तरवडेंनी काही आश्वासनं दिलेत. ग्रामीण भाग आहे हा, या ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलायचं त्यांनी आश्वासन दिले. अजूनही आपण आतमध्ये काही महिला बसलेल्या आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. आपण त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी जाऊया. आपण या ठिकाणी चांगल्या गप्पा मारताना दिसत आहेत महिला, आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात. काय तुमचं नाव? हौसाबाई झांबरे. तुम्ही इथल्याच? वरकळवाडी. काय तुम्ही ग्रामपंचायत लढवली असं म्हणतात? हो ना, तुम्ही ग्रामपंचायत लढवली. काय म्हणून ग्रामपंचायत? सरपंच होते. तुमच्या माध्यमातून इकडे काही कामं झाली असतील ना तुमच्या काळामध्ये? थोडंसं रस्ता, पाणी काहीतरी झाला तेवढा,
बाकी काही नाही झालेलं. बाकीचं काय करता नाही आलं. या ठिकाणी तुम्ही पण बसलेले दिसताय. काय नाव आहे तुझं? संचिता झांबरे. जांभरे. तुमची जांभरेवाडी पण इकडेच आहे ना? मग काय त्या होळकरवाडीमध्ये कामं व्हायला पाहिजे होती? होरकोळवाडीमध्ये रस्त्याची कामं, पाणी पुरवठा हा कमी आहे जरासा लोकांसाठी, तो केला पाहिजे. दुसरी नाही. इतर तुम्हाला आता सगळेजण गप्पा मारताय, तुम्ही तरुण आहात. शिक्षण काय झालं तुझं? मी 12वी झाली. इकडं मुलांना नोकरीचं व्यवसायाचं काय आहे का आपल्याकडे? नाही, असं काहीच नाही आहे. कंपन्या वगैरे तसं काहीच नाही आहे इथे. तुम्हाला काय आश्वासनं दिली असतील ना की ताई, काय आश्वासन दिले का तुम्हाला इकडं? हो दिले ना, की सगळी सोय करूया, पाण्याची झालं किंवा तरुणांना नोकऱ्या देऊ, नाही का, असे मग करतात ते. म्हणजे आम्ही निवडून आलो की पुढची सगळी सुविधा करू शकतो. आता तुमच्या गप्पा राजकारणाच्या चालल्या होत्या का घरगुती चालल्या होत्या? काय सगळे निवांत बसलेले दिसला मला इथं. काय काय गप्पा चालल्या होत्या? काय नाही, आपल्या इथं उमेदवार आले पाहिजेत म्हणून हे 4 उभं राहिलेले. कमळाचं निवडून यावं, आमच्या सोयीसुविधा व्हाव्यात, आम्हाला ड्रेनेज, पाणी याच्या सुविधा पाहिजेत, मुलांना नोकऱ्या लागल्या पाहिजे. म्हणजे तुमच्या ह्या गप्पा चालल्या होत्या. मी म्हटलं तुम्ही निवांत बसलाय आणि तो उमेदवार उभं राहिलेत म्हणून आम्ही गप्पा मारत होतो की आपण बोलू असं आपल्या दादांना, हे निखिल तरवडे त्या दादांना बोलूया. परत हे 4 उमेदवार आहेत, त्यांची पण अपेक्षा अशी आमची आहे की निवडून यावे म्हणून. तुमचं ठरलंय? हां, मग आता आम्ही त्यांना मतदान करणार म्हणजे कमळाला निवडून आणायचं. नक्की. नक्की आणि जर विकास नाही झाला तर कसं मग? करणार ना दादा, विश्वास आहे आमचा की करणार दादा म्हणून. माझं मत भाजप. कमळ हे आलंच पाहिजे. आलं पाहिजे, पण आश्वासनं देत आहेत ते पूर्तता बी झाली पाहिजे ना त्याची. हो करणार ना, दादांनी तसं सांगितलंय. रस्त्यांनी कॅमेरे बसवणार आहे, पाणी पुरवठा करणार आहे, होरकळवाडी सुधारवणार आहे. सुधारवणार. यापूर्वी त्यांचं काही काम आहे का त्यांचं या परिसरामध्ये? गेल्या 4 वर्षापासून आहे ना, लोकांच्या सेवा वगैरे करतात, पण त्यांना अजून चान्स नव्हता भेटला. आत्ता त्यांना चान्स भेटलाय इलेक्शन लढवण्याचा. तर ते लढवलं तर ते त्याच्यात निवडून आले तर ते आहेत ना आमचं सगळ्यांचं सुधरवतील गाव. आणि त्यांनी ह्याच्या अगोदर आम्हाला ट्रिपला पण घेऊन गेले होते. त्यांनी तर निवडणूक पण नव्हती लढली, पण त्याच्या अगोदर म्हणजे गरीब लोक, शेतातली लोक काम करणारी एकदम त्यांना घेऊन गेले होते. म्हणजे कोणतंही पद नसताना त्यांनी शक्यतो म्हणजे 3000 महिलांना आहे ना उज्जैन दर्शनाला नेलं होतं. सगळ्यांची व्यवस्थित सोय वगैरे केली, त्यामुळे बायका खूप खुश आहेत आणि बऱ्याच बायकांचा त्यांना होळकरवाडीतून सपोर्ट आहे. म्हणजे तुम्हाला 1500 रुपये मिळतात, तुम्ही लय खुश दिसताय सगळे. हा, 1500 रुपये मिळतात? हो मिळतात. हो बाकीचे उत्पन्न मिळतं त्याचं काय नाही, पण भावावरती खुश झालंय. भावाने शब्द पण दिलेला आहे माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना मी खुश करणार म्हणून. आपण या ठिकाणी पाहिलं की अनेक या महिला होळकरवाडीच्या गप्पा मारताना दिसल्या. आपण सहज जाता या ठिकाणी फेरफटका मारला आणि पाहिलं की मला वाटलं गप्पा यांच्या घरगुती चालल्या असतील काय, पण त्यांचं राजकारणावरती गप्पा चालल्या होत्या. आपलं ग्रामीण भाग आहे, गाव आहे, आता कॉर्पोरेशनमध्ये गेले, अनेक लोक आले असतील, आश्वासन दिले असतील, मात्र भाजपच्या अतुल तरवडे असतील आणि इतर जीवन जाधव असतील यांनी या ठिकाणी त्यांना आश्वासन दिलं आहे आणि आम्ही निश्चितच या भागाचा कायापालट करू असं सांगितलं आहे. पाहूया येत्या 15 तारखेला हे मतदार कोणाच्या पारड्यामध्ये मत टाकतात आणि गुलाल कोणाचा होतं आहे. पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज. धन्यवाद. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.